नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी नाशिक येथून त्र्यंबककडे जात असताना पिकअप जीपने अर्जदाराच्या पतीला धडक दिली होती। या अपघातामध्ये अर्जदाराचे पती मयत झाले होते। त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत घुले पाटील यांनी कोर्टात दावा दाखल केला होता। अर्जदाराच्या वतीने ॲडव्होकेट घुले पाटील यांनी इन्शुरन्स कंपनीसोबत 99 लाख इतक्या रुपयांना तडजोड केली आणि अर्जदाराला लाभ मिळवून दिला। रॉयल्स सुंदरम इन्शुरन्स कंपनीच्या वतीने ॲडव्होकेट पी पवार यांच्यातर्फे ॲडव्होकेट साधना हिवरे, सरोजकुमार चौधरी, व्यंकट रमण, विक्रम सर, श्रीराम सर यांनी प्रयत्न केले। अर्जदाराच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत घुले पाटील, ॲडव्होकेट सागर धनवटे यांनी काम पाहिलं। याबाबत ॲडव्होकेट प्रशांत घुले पाटील यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रशांत पांडुरंग घुले पाटील, नाशिक न्यायालयामध्ये मी गेले 15 वर्षापासून वकिली करतो। दिनांक 28 मार्च 2018 रोजी अर्जदार जे होते ते माझ्या ऑफिसला आलेले होते व त्यांचे पती मयत झालेले आहेत व त्या संदर्भामध्ये मला मोटर अपघात दावा दाखल करण्याचा आहे असं सांगितलेलं होतं। त्यानुसार मी त्यांची केस दाखल करून त्यांना कोर्टामध्ये न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केलेले होते। त्यानुसार इन्शुरन्स कंपनी रॉयल सुंदरम आमच्या विरोधात होती आणि त्यांनी देखील सदरच्या केसला खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अपोज केलेलं होतं। तर ह्या केसमध्ये आम्ही केस चालवून दिनांक 14/12/2024 रोजी सदर अर्जदार ह्या व्यक्तीला रुपये 99 लाख इतकी नुकसान भरपाई मिळवून दिलेली आहे। आजपर्यंतची सगळ्यात मोठी नुकसान भरपाई आहे। इन्शुरन्स कंपनीनेही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत। त्यावेळेचे वकील ॲडव्होकेट पी पवार होते, ते सध्या हयातीत नाहीत, त्यांचं आत्ताच थोड्या दिवसापूर्वी निधन झालेलं आहे। त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात यासाठी प्रयत्न केलेले होते। तसंच इन्शुरन्सच्या त्यांच्या वतीने ॲडव्होकेट साधना हिवरे यांनी देखील प्रयत्न केले। तसेच सरोज चौधरी म्हणून त्यांचे लीगल ऑफिसर आहेत, त्यांनी व्यंकटरामन सर यांनी, विक्रम सर यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहे। किती वर्षांचा निकाल लागला? हा जो आहे 2018 मध्ये अपघात झालेला होता, तर 2024 मध्ये त्याचा आता निकाल लागलेला आहे आणि त्या पद्धतीने मग 99 लाख इतकी नुकसान भरपाई मिळालेली आहे। सध्या 14/12/24 ला जो निकाल झालेला आहे तर 2018 साली तो निकाल ते मॅटर कंपनीच्या विरुद्ध दाखल झालेलं होतं। कंपनीने त्यात पहिल्यापासून म्हणजे कंपनीचे जे ॲडव्होकेट होते पी पवार त्यांनी देखील त्याच्यात बरीच स्टडी केली होती आणि त्यांचे जे वकील आहेत अर्जदाराचे ॲडव्होकेट घुले पाटील त्यांनी देखील भरपूर प्रयत्न केले आणि इतक्या दिवसानंतर कंपनी आणि अर्जदार वकील त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन त्यांनी अर्जदार जे आहेत त्यांना रक्कम रुपये 99 लाख मिळवून दिलेले आहेत। तर इन्शुरन्स कंपनीने देखील त्याच्यात चांगली भूमिका बजावलेली आहे आणि चांगले प्रयत्न केलेले आहे आणि चांगली रक्कम देऊ केलेली आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।